परीक्षेत आपल्याला असं गणित दिलेलं असतं. खाली दिलेल्या प्राप्तांकाच्या आधारे वारंवारिता वितरण तक्ता तयार करून स्तंभालेख किंवा बहुभुजालेख काढा. या दोन आलेखांपैकी एक आलेख आपल्याला परीक्षेत विचारला जातो. n बरोबर 50. याचा अर्थ असा होतो की एकूण ह्या सर्व ज्या संख्या आहेत 63 पासून 101 पर्यंतच्या ह्या टोटल 50 आहेत. n जेवढा असेल तेवढ्या ह्या संख्या किंवा हे सगळे प्राप्तांक असतात. त्यानंतर आपल्याला वारंवारिता वितरण तक्ता तयार करायचा आहे. तर वारंवारिता वितरण तक्ता म्हणजे ज्यामध्ये 4 कॉलम असतात. पहिला वर्गांतर, दुसरा तालिका, तिसरा वारंवारिता आणि चौथा वर्गमध्य. हे 4 कॉलम असलेला तक्ता आपल्याला तयार करायचा आहे. सर्वात पहिल्यांदा वर्गांतर कॉलम कसा तयार करायचा हे आपण पाहू. वर्गांतर कॉलम मध्ये 105-110, 100-105 असं 60 ते 65 पर्यंत लिहिलेले आहे. म्हणजे ह्या ज्या सगळ्या संख्या आहेत 63 पासून ते 101 पर्यंत हे आपण वर्गीकृत केलेले आहेत की कोणत्या गटामध्ये कोणत्या संख्या येतात. तर पहिला जो कॉलम आहे वर्गांतराचा, आपण ही जोडी कशी तयार केली. पहिली जोडी 105 ते 110, 60 ते 65 हे तयार करण्यासाठीच्या काही पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या आपण पाहू. तर पहिली पायरी आहे वर्गांतर तयार करण्याची, सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या शोधून काढणे. आपल्याला दिलेले जे प्राप्तांक आहेत या प्राप्तांकामधली सर्वात मोठी संख्या कोणती आणि सर्वात लहान संख्या कोणती हे शोधून काढायचं. या ठिकाणी सर्वात लहान संख्या आहे 63 आणि सर्वात मोठी संख्या आहे 108. म्हणजे 108 पेक्षा मोठी संख्या या प्राप्तांकामध्ये आपल्याला आढळणार नाही आणि 63 पेक्षा लहान संख्या देखील आपल्याला या प्राप्तांकामध्ये आढळणार नाही. आणि ती खाली लिहून घ्यायची. सर्वात मोठी संख्या बरोबर 108 आणि सर्वात लहान संख्या ही 63. या दोन्ही संख्या लिहून घ्यायच्या, सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठी संख्या. त्यानंतर दुसरी स्टेप आहे वर्गांतर ठरवणे. वर्गांतर म्हणजे दोन संख्यांमधलं अंतर. वर्गांतरात आपण हे 3, 5 किंवा 10चं घेऊ शकतो. तर यासाठी काय करायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. म्हणजे 108 मधून 63 वजा करायचे, उत्तर येतं 45. आणि ह्या उत्तराला आपल्याला वर्गांतर जेवढं घ्यायचं आहे, समजा उदाहरणार्थ आपल्याला वर्गांतर 3चं घ्यायचं आहे तर 3 न भागायचं, आपल्याला 5चं घ्यायचं आहे तर 5 न भागायचं किंवा 10चं घ्यायचं आहे तर 10 न भागायचं. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी घेतलं की आपल्याला समजा आपण ठरवलं की वर्गांतर 3चं घ्यायचं. 3चं घ्यायचं ठरवल्यानंतर त्याचं उत्तर येतं 15. म्हणजे एकूण पायऱ्या किती येतील 16. जे उत्तर येत असतं त्याच्यापेक्षा एक पायरी ही जास्त येत असते. आपण वर्गांतराच्या कॉलम मध्ये पाहिलं होतं की 105-110 असं करत करत 60 ते 65 पर्यंत आपण वर्गांतर कॉलम हा होता. तर ह्याच्यामध्ये 105 पासून ते 60 पर्यंत ह्या पायऱ्या ह्या ज्या होत्या त्या एकूण 10 होत्या. जर आपण 3चं वर्गांतर घेतलं तर त्या पायऱ्या येतील 16. आणि जर आपण हे वर्गांतर 5चं घ्यायचं ठरवलं तर त्या पायऱ्या येतील 10 की जे आपण घेतलं होतं. आणि आपण हेच जर वर्गांतर 10चं घ्यायचं ठरवलं तर त्या पायऱ्या येतील 5. वर्गांतर कॉलम तयार करत असताना पायऱ्या फार आपल्याला कमीही दिसून येत किंवा फार जास्तही दिसून येत किंवा असून येत. मग या पायऱ्यांची संख्या ही कमीत कमी 5 ते 6 किंवा जास्तीत जास्त 10 ते 12 पर्यंत आपण घ्यावी असं अपेक्षित असतं. या ठिकाणी आपण पाहिलं जर 3चं जर वर्गांतर घेतलं तर आपल्याला एकूण पायऱ्या आपल्या पायऱ्या होत आहेत 16. 5चं जर वर्गांतर घेतलं तर आपल्या एकूण पायऱ्या होत आहेत 10 आणि जर 10चं वर्गांतर घेतलं तर आपल्या एकूण पायऱ्या होतील 5. या ठिकाणी 10 पायऱ्या ह्या सफिशियंट ठरतात. म्हणजे फार जास्तही नाहीत आणि फार कमी नाहीत, म्हणून आपण 5चं वर्गांतर हे या ठिकाणी घेणं योग्य ठरतं. मग ही झाली आपली दुसरी स्टेप की आपण 5चं वर्गांतर घ्यायचं हे ठरवलंय. त्यानंतर आता आपल्याला वर्गांतरामधली जोडी ठरवायची आहे. तर यासाठी काय करायचं, परत सर्वात लहान संख्या कोणती आणि सर्वात मोठी संख्या कोणती हे लिहून घ्यायचं. हे लिहिल्यानंतर आपल्याला सगळ्यात छोटी जी जोडी आहे ती सुरुवातीला आपण तयार करून घेऊ.
सर्वात लहान संख्या ही सर्वात छोटी जोडी ठरवण्यासाठी आपल्याला उपयोगी ठरते. सर्वात लहान संख्या आहे 63. मग या 63 संख्येपूर्वी येणारी आपलं वर्गांतर कितीच आहे? 5चं. 5च्या पटीतली संख्या पाहिजे. मग 63 पूर्वी येणारी 5च्या पटीतली संख्या म्हणजे ज्या संख्येला 5ने पूर्ण भाग जाऊ शकतो अशी संख्या, ती किती आहे? 60. मग ही संख्या घ्यायची आणि समोर आपण वर्गांतर कितीचं घ्यायचं ठरवलंय? 5. तर 5 त्यामध्ये ऍड करायची. ती झाली 60, 65. ही झाली आपली सर्वात लहान जोडी. त्यानंतर सर्वात मोठी लहान जोडी ठरवताना आपण 63 पूर्वी येणारी 5च्या पटीतली संख्या पाहिली होती. या ठिकाणी मोठी संख्या ठरवताना मोठ्या संख्येनंतर येणारी 5च्या पटीतली संख्या पाहिजे, की ज्या संख्येला 5ने पूर्ण भाग जाऊ शकतो अशी संख्या. 108 नंतर 5च्या पटीत येणारी संख्या आहे 110, ती घ्यायची. या ठिकाणी मात्र त्यातून 5 वजा करायचे आणि 105, 110 अशी जोडी लिहायची. आपण 110 प्लस 115 असं काउंट केलं नाही, तर कारण सगळ्यात मोठी संख्या ही 108 आहे आणि 110 ते 115 जर आपण केलं तर त्यामध्ये एकही संख्या आपल्याला आढळणार नाही आणि त्या स्टेपचा, त्या पायरीचा आपल्याला काही उपयोग होणार नाही. म्हणून आपण ती संख्या घ्यायची नाही. सर्वात मोठी संख्या 108 आहे, म्हणून 105-110 हीच वर्गांतराची जोडी, सर्वात मोठी जोडी आपण गृहीत धरायची. त्यानंतर आपल्याला आता ह्या जोड्या वर्गांतरामध्ये टाकून घ्यायच्या, वर्गांतर कॉलम मध्ये लिहून घ्यायच्या. तर वर्गांतर कॉलम मध्ये काय करायचं? आपल्याला उतरत्या क्रमाने यायचं आहे. पहिल्यांदा सगळ्यात मोठी जी जोडी आहे ती लिहून घ्यायची. सर्वात मोठी जोडी आहे 105-110. आपण वर्गांतर घ्यायचं ठरवलंय 110, आपण वर्गांतर घ्यायचं ठरवलंय 5चं. मग 105-110 ही वर्गांतरावरची पहिली जोडी लिहून घेतल्यानंतर या खाली दुसऱ्या जोड्याला यायची. 5चं वर्गांतर आपण फायनल केले. 105 नंतर आपण घेतले 100, 105 म्हणजे 105 मधून 5 कमी केले, 100 झाले. 100-105, 100 मधून परत 5 कमी केले, 95-100, परत 95 मधून 5 कमी केले, 90-95. असं करत 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 60 ते 65 पर्यंत यायचं. सर्वात लहान जोडी आपली 60 ते 65 आहे, इथपर्यंत यायचं. तर अशा पद्धतीने आपण हा वर्गांतर कॉलम तयार करून घ्यायचा. वर्गांतर कॉलम तयार केल्यानंतर आपल्याला नंतर कॉलम तयार करायचा आहे तालिका. तालिका हा कॉलम तयार करण्यासाठी आपल्याला ह्या वरी दिलेले जे प्राप्तांक आहेत सगळे, या प्राप्तांकाचा उपयोग करायचा आहे. तर याच्यातला प्रत्येक प्राप्तांक आपल्याला घ्यायचा आहे आणि तो कोणत्या वर्गांतराच्या जोडीमध्ये येतो ते आपल्याला या ठिकाणी तालिका कॉलम मध्ये मांडायचा आहे. उदाहरणार्थ 63 ही संख्या पाहिजे. 63 ही संख्या कोणत्या वर्गांतरात कोणत्या वर्गांतरामध्ये येते? 60 ते 65. त्याच्यासमोर एक उभी रेष, त्याला एक तालिका असं म्हणतात, ही अशी या ठिकाणी द्यायची. त्यानंतर दुसरं 99 कुठे येतात? 95 ते 100 मध्ये, तिथे एक उभी रेष द्यायची. प्रत्येक संख्या घेतल्यानंतर त्या संख्येला राऊंड करा किंवा एखादी त्या संख्येखाली अंडरलाईन करा, म्हणजे याचा अर्थ ही संख्या आपण घेतली. या पद्धतीनं या प्रत्येक संख्या आपल्याला तालिका कॉलम मध्ये ज्या ज्या गटात त्या येतात ते आपल्याला टाकून घ्यायच्या. त्यानंतर आपण 75 पाहिले. 75 ही संख्या 70 ते 75, 75 ते 80, या ठिकाणी 2 75 आहेत, की 75 ही संख्या वरतीच घ्यायची 75 ते 80च्या दरम्यान. कारण 70 ते 75 मध्ये 70 ते 74 पर्यंतच्या संख्या येतात. 75 ते 80 मध्ये 75 ते 79 पर्यंतच्या संख्या येतील. 80 ते 85 मध्ये
80 ते 84 पर्यंतच्या संख्या येतील. 85 ते 89 मध्ये 85 ते 90 मध्ये 85 ते 89 पर्यंतच्या संख्या येतील. हे लक्षात ठेवायचं. मग या पद्धतीनं सर्व संख्या ह्या तालिका कॉलम मध्ये मांडून घ्यायच्या. अशा पद्धतीने हा दुसरा कॉलम जो आहे हा कॉलम तयार करायचा. त्याचं नाव आहे तालिका. हा कॉलम तयार करताना आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची की जेव्हा 4 संख्या येतात 1, 2, 3, 4 आणि परत जर 5वी संख्या येत असेल तर एक क्रॉस तिरपी रेष मारायची त्या 4 संख्येला, 4 तालिकेला सॉरी. तर तेव्हा हा 5 रेषांचा एक समूह बनतो. आणि नंतर परत जर 6वी संख्या येत असेल तर त्याच्या बाजूला 6वी लिहायची. पण या ठिकाणी 85 ते 90 मध्ये 5 संख्यांचा एक ग्रुप आहे आणि त्याच्यानंतर परत 4 संख्या आलेल्या आहेत 1, 2, 3, 4. आता परत जर 85 ते 90 मध्ये एक संख्या आली असती तर परत इथे एक तिरपी रेष आली असती. परत 1, 2, 3, 4 या पद्धतीनं ते कंटिन्यू राहिलं असतं. तर तालिका कॉलम मध्ये 4 संख्या आल्यानंतर परत एक तिरपी रेष मारायची जेव्हा तो होतो 5चा समूह. त्यानंतर वारंवारिता कॉलम. हा कॉलम एकदम सोपा आहे. त्या तालिका मधल्या ह्या पूर्ण रेषा मोजायच्या आणि या ठिकाणी लिहून घ्यायच्या. पहिल्या तालिकामध्ये किती आहेत 3 लिहून घ्यायच्या. दुसऱ्यामध्ये 3, पुन्हा 6, पुन्हा 4, पुन्हा 9, पुन्हा 9, 6, 6, 3, 1. या ठिकाणी या पूर्ण वारंवारिता कॉलमची बेरीज करायची. ही जर बेरीज तुमचा n जेवढा असेल तेवढी जर आली, तुमचा जेवढा n असेल तेवढी जर आली तर असं समजायचं की तुमचं गणित बरोबर आहे. परंतु जर n पेक्षा ही बेरीज कमी किंवा जास्त आली तर याचा अर्थ आपण वारंवारिता घेत असताना या कॉलम मध्ये किंवा तालिका कॉलम तयार करत असताना कुठेतरी आपण चुकलो आहोत. जर n पेक्षा जास्त आपलं उत्तर येत असेल तर आपण एखादा प्राप्तांक डबल घेतला आहे, परत परत घेतला आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि जर कमी येत असेल तर आपला एखादा प्राप्तांक घ्यायचा राहिलाय असा त्याचा अर्थ होतो. म्हणून वारंवारिता कॉलमची एकूण बेरीज आपला जेवढा n असेल तेवढीच यायला पाहिजे. त्यानंतर पुढे आहे वर्गमध्य. हा कॉलम तयार करायचा आहे. वर्गमध्य हा कॉलम म्हणजे प्रत्येक वर्गांतरामधल्या ही जी जोडी आहे त्या जोडीचा मध्यबिंदू. 105 आणि 110 याचा मध्यबिंदू 107. हा कसा काढायचा? या ठिकाणी संख्या किती येत आहेत 105 पासून ते 109 पर्यंत. फक्त लिहिताना आपण 110 लिहिले. ठीक आहे. तर 105 अधिक 110 भागिले 2 करायचं, त्याचं उत्तर येतं 0.5. पण वारंवारिता वितरणामध्ये वर्गमध्य लिहित असताना वर्गमध्य कधीही पॉइंट मध्ये लिहायचा नाही, कारण या ठिकाणी आपण वर्गीकरण करतोय. तर वर्गीकरण हे पॉइंट मध्ये नाही आलं पाहिजे. तर म्हणून 0.5 हे सोडून द्यायचे, त्याचं उत्तर 107 लिहायचं. आणि याचं दुसरं एक्सप्लेनेशन असं आहे की या ठिकाणी संख्या येतात 105 ते 109 पर्यंतच, म्हणून 105 अधिक 109 भागिले 2 जर केलं तर त्याचं उत्तर येतं 107. या पद्धतीनं वर्गमध्य काढायचा. पहिला वर्गमध्य काढून घेतला तुम्ही 105 डॅश 110चा वर्गमध्य 107. आपण वर्गांतर 5-5चा घेतलं, याच्यातून 5-5 जर तुम्ही कमी करत आले तर ऑटोमॅटिक खालचे सगळे वर्गमध्य हे तुम्हाला मिळून जातील. 105 मधून 5 वजा करा 102, 97, 92, 87, 82, 77, 72, 67 आणि 62. जर परीक्षेत 5चं वर्गांतर हे दिलेलं असेल तर सरळ सरळ वर्गांतर कॉलम मधल्या पहिल्या संख्येमध्ये 2-2 मिसळत जायचे, तुमचा वर्गमध्य हा कॉलम तयार होतो. तर अशा पद्धतीनं हा वर्गमध्य कॉलम तयार करायचा. आणि हा झाला तुमचा सगळा वारंवारिता वितरण तक्ता, ज्याच्यामध्ये 4 कॉलम आपण पाहिले. पहिला कॉलम वर्गांतराचा,
दुसरा कॉलम तालिकेचा, तिसरा कॉलम वारंवारितेचा आणि चौथा कॉलम वर्गमध्याचा. बहुभुजालेख काढत असताना आपल्याला ह्या वर्गमध्य कॉलमचा उपयोग होतो. स्तंभालेख काढत असताना वर्गमध्यांची आवश्यकता नसते. स्तंभालेख आणि बहुभुजालेख कसा काढायचा पाहू. हे तुम्ही लक्षात ठेवा. हा चार्ट तुमच्या डोळ्यासमोर असला पाहिजे की 105 ते 110 मध्ये किती संख्या आहेत? 3. 100 ते 105 मध्ये किती संख्या आहेत? 3. त्यानंतर 95 ते 100 मध्ये 6. या पद्धतीने 60 ते 65 मध्ये 1, 3, 6 हे ज्या संख्या आहेत, हा चार्ट तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. म्हणजे आपल्याला आलेख काढताना तुम्हाला ते लक्षात येईल. तुम्ही स्तंभालेख काढत असाल किंवा बहुभुजालेख काढत असाल, दोन्ही आलेख काढताना काही कॉमन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. त्या म्हणजे 1, आलेखाला 2 अक्ष असतात. नेहमी श अक्ष इथं दर्शवायचा, वाय अक्ष इथं, एक्स आणि वाय. एक्स म्हणजे श, वाय म्हणजे य. ठीक आहे. आणि इथं 0. श अक्षावर नेहमी प्राप्तांक किंवा वर्गमध्य घ्यायचे. म्हणजे पहा, जेव्हा आपण स्तंभालेख काढतो तेव्हा या ठिकाणी प्राप्तांक घ्यायचे, आणि जेव्हा आपण बहुभुजालेख काढतो तेव्हा श अक्षावर वर्गमध्य घ्यायचे. या ठिकाणी प्राप्तांक घ्यायचे नाही. बहुभुजालेख काढत असताना वर्गमध्य घ्यायचे. आणि य अक्ष, आलेख कोणताही असो, स्तंभालेख असो किंवा बहुभुजालेख असो, तर य अक्षावर नेहमी वारंवारिता दर्शवायची. आलेखामधला हा फरक तुम्ही लक्षात ठेवा. य अक्षावर नेहमी वारंवारिता घ्यायची. श अक्षावर मात्र जेव्हा आपण स्तंभालेख काढत असतो तेव्हा प्राप्तांक, इथं नाव दिले वर्गांतर, हे वर्गांतर घ्यायचे. आणि जेव्हा आपण बहुभुजालेख काढत असतो तेव्हा श अक्षावर वर्गमध्य घ्यायचे, की जो वारंवारिता तक्त्यामधला चौथा कॉलम आहे, तो बहुभुजालेख काढत असताना आपल्याला उपयोगी ठरतो. सुरुवातीला आपण स्तंभालेख काढू. स्तंभालेख काढत असताना सुरुवातीला आपण 2 अक्ष काढून घ्यायचे, श आणि य. आलेख फार जास्त मोठाही काढायचा नाही आणि फार जास्त छोटाही काढायचा नाही. तर आलेख काढताना वारंवारिता कॉलम मध्ये आपण पाहायचं की सर्वात मोठी वारंवारिता किती आहे. या ठिकाणी सर्वात मोठी वारंवारिता य अक्षावर आपण त्याच्यापेक्षा 1 जास्त वारंवारिता घ्यायची, आणि श अक्षावर प्राप्तांक किंवा वर्गांतर घ्यायचं. तर सगळ्यात कमी वाला प्राप्तांकाची जोडी, वर्गांतराची जोडी आहे 60 ते 65. म्हणजे 60 पासून जे प्राप्तांक सुरू होणार ते जाणार 105, 110, म्हणजे 110 पर्यंत. तर या पद्धतीने ते लिहून घ्यायचं. या ठिकाणी मी श अक्षावर वर्गांतर लिहिले. वर्गांतर सगळ्यात कमी आहे 60. आपण वर्गांतराचं अंतर ठेवलंय 5-5चं, म्हणून 60, 65, 70, 75, 80 या पद्धतीनं सर्वात मोठी जोडी आहे 105, 110 पर्यंत आपण गेलो. मग हा झाला श अक्ष. इकडं सर्वात मोठी वारंवारिता 9 आहे. इथं आपण ए अक्षावर 10 पर्यंत गेलो. वारंवारिता 1 ते 10 पर्यंत आपण लिहून घेतल्या. या ठिकाणी आपल्याला आता स्तंभालेख काढायचा आहे. स्तंभालेख काढत असताना आपण पाहायचं की 60 ते 65च्या दरम्यान किती संख्या आहे. तर आपल्याला 60 ते 65च्या दरम्यान एक संख्या आहे असं दिसतं. मग या श अक्षावर 60 पासून एक अशी उभी रेष घ्यायची आणि 1 पर्यंत न्यायची. परत 65 पासून एक उभी रेष घ्यायची, ते 1 पर्यंत न्यायची आणि ते दोन्ही जोडून घ्यायचे. हा झाला तुमचा पहिला स्तंभ. याचा अर्थ होतो 60 ते 65 याच्या दरम्यान वारंवारिता किती आहे? 1 आहे. त्यानंतर 65 ते 70 वारंवारिता आहे 3. 65 पासून एक उभी रेष घ्यायची, 3 पर्यंत न्यायची. तसंच 70 पासून एक उभी रेष घ्यायची, 3 पर्यंत न्यायची आणि ते जोडून घ्यायचं. या ठिकाणी 65 पासून 1 पर्यंत ऑलरेडी एक उभी रेष आलेली, हीच रेष पुढे कंटिन्यू करायची, नवीन रेष काढायची नाही. हा स्तंभ
काढण्यासाठी परत इथं बाजूला अशी रेष नाही काढायची. तर ही जी 1 पर्यंत आलेली रेष आहे तीच कंटिन्यू 3 पर्यंत न्यायची आणि परत ते 70 ला आणून जोडून घ्यायचे. म्हणजे या ठिकाणी असा अर्थ होतो की 65 ते 70च्या दरम्यान 3 संख्या आहे. त्यानंतर 70 ते 75 संख्या आहे, वारंवारिता आहे 6. मग 70 पासून 3 पर्यंत एक रेष आलेली आहे, हीच रेष पुढे कंटिन्यू घ्यायची, 6 पर्यंत न्यायची, परत 75 ला आणून ती जोडून घ्यायची. त्यानंतर 75, 80, 6 कंटिन्यू, तिथून फक्त एक अशी आडवी रेष मारायची आणि ती 80 ला आणून जोडून घ्यायची. तर या पद्धतीनं हे सर्व स्तंभ काढून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी वरती प्रमाण लिहायचं. प्रमाणामध्ये आपण लिहिलंय श अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 5 प्राप्तांक किंवा वर्गांतर. कारण या ठिकाणी आपण 60 ते 65 कितीचं अंतर ठेवलंय? 5चं. म्हणून श अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 5 वर्गांतर किंवा प्राप्तांक असं प्रमाण लिहायचं. या अक्षावर आपण कितीचं अंतर ठेवलंय? 1, 2, 3, 4, 1चं. म्हणून या अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 वारंवारिता असं प्रमाण लिहायचं. तर अशा पद्धतीनं स्तंभालेख हा आपल्याला वारंवारिता वितरण तक्ता जो आपण काढलेला आहे त्या आधारे काढता येतो. यानंतर आपल्याला काढायचा आहे बहुभुजालेख. स्तंभालेखामध्ये आपल्याला असे स्तंभ पाहायला भेटतात, म्हणून हा झाला स्तंभालेख. बहुभुजालेख काढत असताना परत 2 अक्ष, एक श आणि दुसरा य. श अक्षावर आपल्याला आता वर्गमध्य घ्यायचे, त्या ठिकाणी आपण प्राप्तांक घेतले होते. आणि या अक्षावर वारंवारिता. आलेख कोणताही असो, या अक्षावर वारंवारिताच घ्यायची. बहुभुजालेख काढत असताना श अक्षावर आपल्याला वर्गमध्य लिहायचे. वर्गमध्य लिहित असताना सर्वात छोटा वर्गमध्य आहे 62 आणि सर्वात मोठा वर्गमध्य आहे 107. तर हे लिहित असताना 62च्या पूर्वी आलेख काढत असताना 1 सेंटीमीटरच्या नंतर 62 लिहायचे. बाकी इथं 1 सेंटीमीटरची ही जागा रिकामी ठेवायची आणि जो आपण सर्वात मोठा जो वर्गमध्य आहे 107 त्यानंतर 1 परत सेंटीमीटरची जागा रिकामी ठेवायची. कारण ह्या जागेमध्ये आपल्याला 107 नंतर येणारा एक वर्गमध्य घ्यायचा आहे आणि 62 पूर्वी येणारा एक वर्गमध्य सुरुवातीला घ्यायचा आहे. तर 62 पूर्वी येणारा वर्गमध्य कितीचा कोणता असेल? हा कसा काढायचा? एकदम सोपा आहे. आपण वर्गांतर कितीचं घ्यायचंय? घेतलेलं आहे 5चं. 62 मधून 5 वजा करा म्हणजे आपल्याला 62 पूर्वीचा वर्गमध्य मिळेल, ते येतो 57. इथं पुढचा पाहिजे तर या ठिकाणी 5 ऍड करा. 107 अधिक 5 बरोबर 112. या पद्धतीनं श अक्षावर सर्वात लहान वर्गमध्याच्या अगोदरचा एक वर्गमध्य घ्यायचा आणि सर्वात मोठा जो वर्गमध्य आहे त्यानंतरचा एक वर्गमध्य घ्यायचा. या अक्षावर वारंवारिता, याच्यात काही फरक नाही. जसं आपण स्तंभालेख काढत असताना वारंवारिता घेतली होती त्याच पद्धतीनं या ठिकाणी या अक्षावर वारंवारिता घ्यायची 1 ते 10 पर्यंत. परत वारंवारिता तक्त्याकडे लक्ष द्या. 62 वर्गमध्य असताना वारंवारिता किती आहे? तर ती आहे 1. तर 1 वारंवारितेसमोर असा डॉट द्यायचा. डॉट फार मोठाही देऊ नका आणि फार छोटाही देऊ नका. म्हणून डॉट हा फार मोठाही नसू नये आणि फार छोटा नसू नये. एक साधारणतः मध्यम प्रमाणात असं डॉट इथं देऊन टाकायचा. म्हणजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की 62च्या समोर किती वारंवारिता आहे? 1 आहे. त्यानंतर 67 3. मग 3च्या समोर बरोबर असा एक परत दुसरा एक डॉट द्या सारख्याच आकाराचा. डॉट शक्यतो सारख्याच आकाराचे येतील याची काळजी घ्या. 72च्या नंतर 72ला किती आहे? 6. 77ला 6. 82ला
9, 87ला 9, 92ला 4, 97ला 6, 102ला 3, 3, 5. ह्या पद्धतीनं प्रत्येक वर्गमध्यासमोर किती वारंवारिता आहे हे आपण डॉट हे दर्शविलेले आहेत. हे डॉट दर्शविल्यानंतर महत्वाचं काम म्हणजे आता हे डॉट सिरियली जोडायचे. सगळ्यात पहिल्यांदा 62 पासून सुरुवात करा, 67 पर्यंत न्या. ठीक आहे. परत 67 पासून न्या, तो 72ला जोडा. डायरेक्ट इकडे नाही जायचं. तर ही जी रेष आहे ही बरोबर 67 नंतर 72ला जे आपण डॉट दिला आहे तिथंच गेली पाहिजे. त्यानंतर 77, नंतर 82, नंतर 87, त्यानंतर 92, 92 नंतर 97, 97 नंतर 102 आणि 102 नंतर 107. या पद्धतीने हे सगळे बिंदू जोडून घ्यायचे. आणि सगळ्यात शेवटी जे आपण 2 एक्स्ट्रा वर्गमध्ये घेतलेले आहेत, एक सुरुवातीला आणि एक सर्वात शेवटी, हे दोन्ही जोडून घ्यायचे. म्हणजे 62चा वरचा जो बिंदू आहे तो बिंदू आपण 57ला जोडला आणि 107चा जो बिंदू आहे तो आपण परत 112ला जोडला. म्हणजे या ठिकाणी वारंवारिता किती आहे? 57ला 0 आणि 112ला पण 0. तर या आलेखाला म्हणतात बहुभुजा आलेख. आलेख कोणताही असो, श आणि य ह्या अक्षावर आपल्याला प्रमाण लिहिणं गरजेचं आहे. या अक्षावरचं प्रमाण सारखंच येणार दोन्ही आलेखामध्ये, 1 सेंटीमीटर बरोबर 1 वारंवारिता. परंतु श अक्षावर मात्र या ठिकाणी आपण प्राप्तांक न घेता वर्गमध्य घेतलेत, म्हणून श अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 वर्गमध्य. 5 वर्गमध्य लिहायचं नाही, 1 वर्गमध्य. प्रत्येक 1 वर्गमध्य घेतलाय आपण. 57 1 वर्गमध्य आहे, 62 आहे, 67 आहे, म्हणून 1 सेंटीमीटर बरोबर 1 वर्गमध्य असं प्रमाण लिहायचं.